नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ठरवलेलं असतं ऋषिकेशने काहीही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याबरोबर लग्न करणार नाही आणि त्याने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतलेला असतो। तेव्हा ईश्वरी म्हणते, पण तुम्ही जर या लग्नासाठी नकार दिलात आणि त्या ऐश्वर्याने माझ्या आईला काही केलं तर, माझ्या आईला काही इजा पोचवली तर मी काय करू। तेव्हा प्रेक्षकांनो, रूममध्ये आता ऐश्वर्या आपला फोन ठेवून आलेली असते आणि तेव्हा मास्कमॅन तिच्या मोबाईलवरती फोन करत असतो। तेव्हा ऐश्वर्याने मास्कमॅनचं नाव मास्कमॅन म्हणूनच सेव्ह केलेलं असतं। तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, त्या मास्कमॅनचा फोन आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, उचल फोन, तो मास्कमॅन काय बोलतोय ना त्याच्यावरून आपल्याला काहीतरी लीड मिळेल, काहीतरी हिंट मिळेल लताईंजवळ पोचण्याची। तेव्हा जानकी फोन कानाला लावते, तेवढ्यातच तिकडून मास्कमॅन म्हणतो, काय मग लग्नाची तयारी कुठपर्यंत झालं का ऋषिकेश बरोबर लग्न। तेव्हा जानकी म्हणते, कोण बोलतंय, सांग ना कोण बोलतंय। तेव्हा मास्कमॅन म्हणतो, अरे जानकी तू, हा तर फोन त्या ऐश्वर्याचा आहे ना, ऐश्वर्याचा फोन तू का उचललास, तिलाच उचलायला सांगायचं ना। बरं ते सगळं जाऊ दे जानकी, आज ऋषिकेश तुझ्या नवऱ्याचं आणि त्या ऐश्वर्याचं लग्न आहे ना, त्यांचं लग्न झाल्यावर तू काय करशील ग। तेव्हा जानकी म्हणते, तू कोण आहेस सांग ना, आणि तू का त्या ऐश्वर्याला ऋषिकेश बरोबर लग्न करायला सांगतोयस, तू कोण आहेस तरी कोण, आणि या सगळ्यामध्ये तुझा काय फायदा। तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मास्कमॅनने फोन कट केलेला असतो। तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, याचा अर्थ एकच, मास्कमॅन आणि ऐश्वर्या हे दोघेजण एकमेकांना भेटलेले आहेत, हे दोघेजण एक टीम आहेत। माझ्या आईबद्दल या मास्कमॅनला पण सत्य माहिती असेल का। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपण एक काम करू शकतो, ह्या ऐश्वर्याच्या ना मेसेजमध्ये जाऊन चेक कर, त्या ऐश्वर्याने त्या मास्कमॅनला काही मेसेज केला आहे का, किंवा त्याने काही मेसेज केला आहे का, तो बघ बरं। तेव्हा इथे जानकी चेक करत असते। जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश, म्हणजे इथे तर काही मेसेज वगैरे केलेलेच नाही आहेत ऐश्वर्याने, तिने फोनच केलेले आहेत। पण इथे बघा, हा नंबर कुणाचा आहे मला माहिती नाही, पण त्या नंबरवरून एक मेसेज केलेला आहे की जानकीच्या आईला ढगात पाठवलं, असा मेसेज केला आहे, म्हणजे माझ्या आईला मारण्यात आले ऋषिकेश। आणि इथे हा नंबर बघा, परत काही लागलेला नाही आहे, याचा अर्थ माझ्या आईचा खून या ऐश्वर्याने तर करायला सांगितलं नसेल ना। पण आता इथे तिला या घरामध्ये राहायचं आहे, म्हणून तिने माझ्या आईचं नाव पुढे करून तुमच्याबरोबर तिला लग्न करून या घरामध्ये राहायचं आहे, बरोबर ना ऋषिकेश। याचा अर्थ माझी आई या जगामध्ये नाही आहे, माझी आई जिवंत नाही आहे ऋषिकेश। आता हे लग्न आपल्याला थांबवावंच लागेल, लग्न करून उपयोग तरी काय, आई तर माझ्यापासून दूर झाली आहे, आता मी तुम्हाला गमावू नाही शकत। जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण हे लग्न आता होणार नाही, हे नाटक आपण आत्ताच्या आता इथे थांबवूया। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की मी सुद्धा तेच म्हणतोय जानकी, जर इथे मेसेज केला आहे की जानकीची आई आता वरती गेली म्हणून, तिला ढगात पाठवलं म्हणून, याचा अर्थ तुझी आई जिवंत नाही आहे, आणि नेमकं तुझ्या आईच्या बाबतीत काय घडलं आहे ना ते आपण शोधून काढू। पण आधी हे लग्न तू थांबव, त्या ऐश्वर्याबरोबर लग्न लावून दिलंस ना माझं जानकी, तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल आणि ते आपण होऊ द्यायचं नाही। तेव्हा जानकी म्हणते की आता आपण या नाटकावरती पडदा टाकूच या, आता आपल्याला सारंग भाऊजींची एंट्री करायची आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी सारंग आणि सौमित्र दोघांनासुद्धा फोन करतो आणि सांगतो की आता आपल्याला नाटकाचा शेवट करायचा आहे। जानकीच्या आईचं नेमकं काय झाले ते आपल्याला कळेलच, पण इथे आता ऐश्वर्याला ज्या पद्धतीने हा मेसेज आला आहे ना की जानकीची आई ढगात गेली म्हणून, तो मेसेज आता आपण खरा मानूया आणि हे लग्न आता आपण थांबूया। तेव्हा प्रेक्षकांनो, लग्नाची सगळी तयारी करण्यात आलेली असते। इथे ऐश्वर्या सुंदर तयार झालेली असते, ऋषिकेश बरोबर लग्न करण्यासाठी खूपच जास्त उत्सुक आणि आनंदी असते, कारण जानकीचा संसार उद्ध्वस्त करून तिला तिथे तिची जानकीची जागा घ्यायची असते, घरामध्ये तिला मोठी सून म्हणून वावरायचं असतं, आणि त्यासाठी तिने हा जानकी आणि ऋषिकेशचा डिवोर्स घडवून आणलेला असतो आणि तिला त्या घरामध्ये मोठी सून म्हणून आता मिरवायचं असतं। पण प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची ही इच्छा काही पूर्ण होत नाही, कारण इथे आता लग्न मंडपामध्ये ऐश्वर्या ऋषिकेशची वाट बघत असते।
ऋषिकेशने इथे आता तयार होऊन तो लग्न मंडपामध्ये आलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लग्नाच्या विधी सुरू होतात, मंगलाष्टका सुरू होतात आणि इथे ऐश्वर्या आणि ऋषिकेशमध्ये नाना आणि सौमित्र या दोघांनी अंतरपाठ धरलेलं असतं आणि मग मंगलाष्टका पूर्ण होतात. अंतरपाठ जेव्हा बाजूला केलं जातं तेव्हा ऐश्वर्या खूपच जास्त आनंदाने ऋषिकेशच्या गळ्यामध्ये हार टाकायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो काय, ऋषिकेश तिथे नसतोच, तिथे असतो सारंग आणि सारंगला बघितल्यानंतर ऐश्वर्या अशी काही घाबरते की ऐश्वर्या हातातला हार आता खाली सोडूनच देते आणि पूर्णपणे घाबरलेली असते. ती सगळ्यांना हळूच विचारत असते की तुम्हाला इथे समोर सारंग दिसतोय का, तुम्हाला इथे सारंग दिसतोय का. तेव्हा जानकी म्हणते हो, सारंग भाऊजी आम्हाला सगळ्यांनाच दिसत आहेत, कारण हे सारंग भाऊजींचं भूत नाही आहे, सारंग भाऊजी जिवंत आहेत ऐश्वर्या. तेव्हा इथे ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. सारंग जिवंत आहे आणि तो जिवंत असताना, त्या दोघांचा डिवोर्स झालेला नसताना इथे ऐश्वर्या हे लग्न कसं काय करू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या माझ्या आईला मारायला सांगितलंस ना, माझं घर मोडायला इथे आलीस ना, आता तुलाच कशी मोडून या घरातून हाकलून देते ना ते बघस तू. आणि इथे आता प्रेक्षकांनो जानकीने ऐश्वर्याच्या हातामध्ये लाठीकाठी दिलेली असते आणि आता तिच्याबरोबर लाठीकाठीचे 2 हात खेळत तिची आता हकलपट्टी, तिची रवानगी घरातून आता बाहेर करते. अगदी तिला अंगणामध्ये धक्के मारून बाहेर काढते आणि म्हणते, तुझी जागा इथे आहे, माझं घर उद्ध्वस्त करायला आलीस, माझं घर मोडायला आलीस, आता बघ तुझीच कंबर कशी मोडून टाकते ते. तेव्हा प्रेक्षकांनो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही प्रेग्नेंट आहात असं सगळ्यांना सांगितलंत ना, तुमचं हे नाटक मला कधीच कळलं आहे. आई नाना तुम्ही सगळेजण ऐका, ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे, ती कधीच माझी बायको म्हणून या घरामध्ये राहिली नाही, तर ती प्रेग्नेंट कशी काय असू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याचं भांडं सारंगने फोडलेलं असतं. सारंग म्हणतो, हे घ्या डिवोर्स पेपर, माझी साईन झालेली आहे, तू सुद्धा त्याच्यावरती सही कर, कारण मला आता तुला माझ्या आयुष्यामध्ये ठेवायचं नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये तुला काडी मात्र जागा नाही आहे असं सारंगने सांगितलेलं असतं. मी मेल्याची बातमी ऐकल्यानंतर 15 दिवसात माझ्याच मोठ्या भावावर लग्न करणारी तुला लाज नाही वाटली का गं. ऋषिकेश दादाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेताना तुला लाज नाही वाटली, थोडासुद्धा मनामध्ये इथे विचार नाही आला की एक संसार उद्ध्वस्त करून मी हे लग्न कसं काय करू, असा विचार तुझ्या मनामध्ये नाही आला का. तुझ्या मनात आला नसेल पण माझ्या मनात आला आहे आणि मला हे मान्य नाही. तुझ्यासारख्या बाईबरोबर राहण्यापेक्षा मेलेलं बरं किंवा एकटं राहिलेलं बरं असं आता सारंग म्हणतो आणि तिला डिवोर्स पेपर देतो. तेव्हा इथे आता ऐश्वर्याची हकलपट्टी संपूर्ण रणदिवे कुटुंबाने एकत्र येऊन केलेली असते. ऐश्वर्या ऋषिकेशचं लग्न मोडलेलं असतं, संपूर्ण उद्ध्वस्त केलेलं असतं. त्यानंतर इथे आता जानकीची कोर्टामध्ये तारीख असते, पण त्याच्या आधीच प्रेक्षकांनो ही बातमी आता मास्कमॅनला कळते की ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न मोडलं, त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर काही आता मिळणार नाही. तेव्हा इथे आता मास्कमॅन म्हणतो, हे ऐश्वर्याने काहीही होणार नाही, ऐश्वर्याकडून काही अपेक्षाच ठेवायला नको. जेव्हा तिच्याकडे ते पेपर होते तेव्हा मागितले तर तिने मला दिले नाही आणि जेव्हा पेपर गायब झाले तेव्हा माझ्याबरोबर डील करायला तयार झाली आणि त्यासाठी ऋषिकेशबरोबर लग्न करायला निघाली, ते सुद्धा तिला नीट करता आलं नाही. एवढे सगळं तामझाम करण्यापेक्षा जर रजिस्टर मॅरेज करून मोकळी झाली असती तर नाही, तर हळद संगीत लग्न एवढं सगळं करायची काय गरज होती या ऐश्वर्याला. पण आता काहीच हरकत नाही. आता हे लग्न जरी ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं झालं नसलं ना तरीसुद्धा या मास्कमॅनचं आणि जानकीचं लग्न मात्र होणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे मास्कमॅनने आता लताचा फोटो काढून जानकीला पाठवलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, आई माझी आई जिवंत आहे. तेव्हा इथे जानकी त्या नंबरवरती फोन करते आणि म्हणते, कोण बोलतं आहे. तेव्हा तो मास्कमॅन बोलत असतो, जानकी अगं मीच बोलतो आहे मास्कमॅन, मगाशी माझा फोन उचलला होतास ना, तुला काय वाटलं तुझी आई जिवंत नाही असं वाटलं तुला, म्हणून हे लग्न तू मोडून टाकलंस ना. पण अगं तुला एक गोष्ट सांगू का, तुझी आई खरोखर जिवंत आहे आणि ती माझ्या ताब्यात आहे. मग आता काय हवं आहे तुला जानकी, तुझी आई तुला परत हवी आहे का. तेव्हा इकडे जानकी म्हणते, हो मास्कमॅन प्लीज प्लीज तुम्ही कोण आहात, प्लीज माझ्या आईला सोडा. इतक्या वर्षांनंतर माझी आई मला मिळाली, 30 वर्षांनंतर माझी आई मला मिळाली, प्लीज प्लीज माझ्या आईला माझ्याकडे घेऊन या.
तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते, तुम्ही फक्त सांगा माझी आई कुठे आहे, आम्ही सगळेजण तिला तिथे घ्यायला येतो. तेव्हा प्रेक्षकांनो मास्कमॅन म्हणतो, इतक्या सहजासहजी जर मी तुझी आई तुला दिली तर त्या बदल्यात मला काय मिळेल सांग ना. ऐश्वर्याच्या तावडीतून मी तुझ्या आईचा जीव वाचवला आहे. त्या गुंड लोकांना मी मारलं आणि तुझ्या आईला वाचवलं. मग तुझी आई जर जिवंत आहे तर ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे आहे. मग जर मी तुझी आई तुला परत करणार आहे तर त्या बदल्यात मला काहीतरी मिळायला हवं ना, की असंच तुझी आई तुला परत करू. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, मी काय देऊ तुम्हाला, काय हवंय तुम्हाला ते सांगा, ते मी तुम्हाला देते. जे माझ्या हातात आहे ते, प्रॉपर्टी सोडून काहीही मागा, मी तुम्हाला देईन. पण माझी आई मला परत करा, कारण ही प्रॉपर्टी माझी नाही आहे, ही ऋषिकेश आणि त्याच्या कुटुंबाची आहे. पण जे माझ्या हातात असेल ते मी तुम्हाला देऊ शकते, प्लीज सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो मास्कमॅन म्हणतो, ठीक आहे, प्रॉपर्टी जाऊ दे, ज्याची त्याची आहे, ज्याच्या नशिबाची आहे त्याच्याकडे राहू दे. पण आता जर तुला तुझी आई परत हवी असेल ना जानकी, आणि तुझं कुटुंब तुला सुखरूप ठेवायचं असेल तर तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. त्या ऋषिकेशला तसाही तू डिवोर्स दिलायस ना, मग आता तू माझ्याबरोबर लग्न कर, चालेल ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही, ऋषिकेशला मी डिवोर्स दिलेला नाही आहे, डिवोर्स पेपरवरती खोट्या सह्या झाल्यात, त्याच्यामुळे आमचा डिवोर्स नाही होऊ शकत. तेव्हा इकडे मास्कमॅन म्हणत असतो, अच्छा, म्हणजे आता डिवोर्स पेपरवरती सुद्धा खोट्या सह्या केल्यात का, ज्या व्हॅलिड धरल्या जाणार नाहीत. काही हरकत नाही, मी पुन्हा डिवोर्स पेपर पाठवतो, खऱ्या सह्या करा आणि दोघेजणं वेगळे व्हा. जर तुला तुझी आई परत हवी असेल ना जानकी, तर माझ्याबरोबर लग्न कर आणि सुखाने संसार कर, आणि तुझ्या आईबरोबर सुद्धा तुला राहता येईल. त्या ऋषिकेशकडे काय आहे, सोड त्याला. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही, ऋषिकेश तेव्हा माझ्याबरोबर होते जेव्हा माझ्याबरोबर कुणीच नव्हतं, मी अनाथ होते. तेव्हा ऋषिकेशने माझी साथ दिली, मला कुटुंब दिलं, माझ्यावरती प्रेम केलं, मला घर दिलं, त्यांचं आडनाव दिलं, आणि तुम्ही म्हणताय की त्याला सोड म्हणून. असं कसं करू शकता तुम्ही, एका लग्न झालेल्या बाईला डिवोर्स घ्यायला सांगताय आणि मग तुम्ही माझी आई मला परत करणार आहात. त्या ऐश्वर्याने सुद्धा तेच केलं आणि आता तुम्ही हे तेच करताय. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते, मला विचार करायला वेळ हवा आहे. तेव्हा ती आता फोन ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते, मास्कमॅनच्या ताब्यात माझी आई आहे ऋषिकेश, पण त्यांनीसुद्धा ऐश्वर्यासारखी अट ठेवले. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांच्याबरोबर लग्न करावं आणि मग ते माझ्या आईला सुखरूप सोडतील म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी तू त्याला होकार दे, तो मास्कमॅन नक्की कोण आहे हे तरी आपल्याला कळेल, लता आईंचा पत्ता तरी आपल्याला मिळेल, नक्की हा मास्कमॅन आपल्या आयुष्यामध्ये का आला आहे, कशासाठी आला आहे, त्याच्याने आपली काय दुश्मनी आहे, त्याला तुझ्याबरोबर लग्न करण्यात एवढा इंटरेस्ट का आहे हे तरी आपल्याला कळेल, म्हणजे आपण आता नाटक करूया. तेव्हा इथे जानकी प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेशच्या मदतीने खूपच छान असं प्लॅनिंग करते. असं दोघेजणं मिळून असं प्लॅनिंग करतात आणि ऋषिकेशच्या मदतीनेच ती आता छान असं नाटक रंगवते आणि इथे मास्कमॅनबरोबर लग्न करायला तयार होते, फक्त आणि फक्त आपल्या आईसाठी. जेव्हा इथे मास्कमॅन तिला फोन करतो आणि विचारतो की तुझा निर्णय अजून झाला की नाही, तुझी आई तुला लवकर नको आहे का. तेव्हा जानकी म्हणते, मास्कमॅन पण काय गॅरंटी तुमच्याबरोबर लग्न केल्यानंतर तुम्ही माझ्या आईला सोडाल, तिला काही करणार नाही. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, मी शब्दाचा पक्का आहे, उलट मला खोटं बोलायला आवडत नाही. तू जर माझ्याशी लग्न करायला तयार झालीस आणि जर नंतर नाही म्हणालीस ना, तर मी तुझ्या खानदानातील कुणालाही सोडणार नाही. तेव्हा तुला माझ्याबरोबर लग्न हे करावंच लागेल. त्या ऐश्वर्याला तुम्ही मूर्ख बनवलं, पण मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न जर केलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेवायची जानकी. आता हो म्हणशील आणि नंतर जर नाही म्हणालीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हा माणूस तर खूपच जास्त डेंजरस आहे, म्हणजे तो माझ्या आईला सोडेल पण त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे. पण का, कशासाठी, हा कोण माणूस आहे जो मला आणि ऋषिकेशला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐश्वर्याला ऋषिकेश बरोबर लग्न करायला सांगतोय आणि ते लग्न झालं नाही म्हणून त्याला आता माझ्याबरोबर लग्न करायचं आहे. आवाजसुद्धा विचित्र आहे, मास्कमॅन आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऋषिकेशच्या सांगण्यावरून आता जानकीने आपल्या आईचा, लताचा जीव वाचवण्यासाठी इथे मास्कमॅनने तिच्यासमोर ठेवलेली आगळी वेगळी अट ही मान्य केलेली असते, फक्त आणि फक्त आपल्या आईच्या जीवासाठी. कारण तिला आता चेक करायचं असतं की हा मास्कमॅन नक्की कोण आहे
आणि तिच्या आईला किडनॅप करण्यामागे नक्की काय कारण आहे ते आता जानकीला जाणून घ्यायचं असतं. आणि लताबाईंच्या जीवासाठी इथे जानकी ऋषिकेशने एक नाटक रचत इथे मास्कमॅनची अट मान्य केलेली असते आणि जानकीने त्याला फोनवरती मी तुझ्याबरोबर लग्न करेन असा आपला निर्णयसुद्धा सांगितलेला असतो. त्यामुळे इथे मास्कमॅनला जानकीकडून आपला बदला पूर्ण करण्यासाठी तिच्याबरोबर लग्न हे करायचं असतं. आणि शेवटीला इथे जानकीने सुद्धा आपल्या आईला वाचवण्यासाठी या लग्नासाठी होकार द्यावा लागतो. पण याच्यामध्ये ऋषिकेशची पूर्णपणे मदत आणि सहकार्य हे जानकीसाठी असतंच.